इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. ग्रामदैवत भद्रकाली देवी मंदिर येथील मौल्यवान पवित्र सिंहाची मूर्ती चोरीचा गुन्हा दाखल होता तासाभरात आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस अंमलदार मानखेडे आणि जितेंद्र वजरे यांना मिळालेल्या माहितीने सदर चोरीची सिंहाची मूर्ती विक्री करण्यासाठी पाथर्डी-पाटा ते अंबडगाव येथे दोघेजण येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून मच्छिंद्र राजू पवार, राजू अब्बास बागवान यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या ताब्यातून ग्रामदैवत पुरातन मौल्यवान पवित्र सिंहाची मूर्ती जप्त करून आरोपितांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. भद्रकाली देवी मंदिर ट्रस्ट यांनी क्राईम ब्रँच युनिट 2च्या या कामगिरीबद्दल पोलिसांचे आभार मानून अभिनंदन व्यक्त केले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई पार पाडली. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.